सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, साधक, पाठक हो. आता आपण बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही आम्ही सर्व बऱ्यापैकी नमन झालो आहोत, मनाने कोरे झालो आहोत आणि आपलं अंतःकरण स्वच्छ झालं आहे आणि त्यामध्ये चैतन्याचा प्रकाश टाकला आहे असं समजून आता पुढे जाऊया. एक दिवस जगत मिथ्या म्हणजे काय याचं चिंतन चालू होतं आणि ते जगत मिथ्या म्हणजे मिथ्याचा अर्थ अशाश्वत असा आहे, पण शाश्वत अशाश्वत शाश्वत अशाश्वत असा हा एक तऱ्हेचा खेळ चालू असतो. म्हणजे ज्याला आपण शाश्वत जग म्हणतो ते बेसिकली अशाश्वत आहे. ते येतं जातं, नव्याने निर्माण होतं, असा हा खेळ आहे. म्हणजे ते टेम्पररी आहे, तात्पुरतं आहे. अशा अर्थाने जगत मिथ्या म्हटलं जातं. परंतु त्या संदर्भात चिंतनात असताना जो उलगडा झाला आहे तो उलगडा कसा झाला आहे ते तुम्हाला आधी मी काही शब्द त्याचा अर्थ वाचून दाखवतो आणि त्यानंतर त्याच्यावर काव्य सांगतो. चिंतनात असताना अतिशय गूढ निगूढ पूर्ण शून्यत्व असं जाणीवेमध्ये येतं आणि तिथे काही म्हणताना काही नसतं. फक्त एक ज्याला आपण म्हणतो नीलकृष्ण वर्णीय अशी एक नुसती असलेपणाची अवस्था असते, त्याला आपण परमाकाश म्हटलेलं आहे. हे जे परमाकाश आहे, आकाश किंवा अवकाश म्हणजे मोकळी जागा, हे परमाकाश म्हणजे अथांग अवकाश आहे, अथांग पोकळी आहे जी अंधकारमय आहे. आता हे परमाकाश पाहताना ज्या अर्थी परमाकाश जाणवलं त्यात काय आहे काय नाही अंदाज आला, त्या अर्थी ती जाणीव म्हणजे एक तऱ्हेचं ते चैतन्य आहे. म्हणून परमाकाशात काय आहे तर अथांग अवकाश आहे, मोकळीक आहे, पोकळी आहे, ती नीलहरित किंवा कृष्णवर्णीय आहे असं जाणवणं हाच तो एक प्रकाश आहे. म्हणजेच त्या परमाकाशात एक लपलेलं चिदाकाश आहे, म्हणजे चैतन्यपूर्ण आकाश आहे. म्हणजेच या परमाकाशाच्या पोकळीत एक त्याचा प्रकाश आहे. जो प्रकाश परमाकाशाला म्हणजे शून्याला चिदाकाशामध्ये परिवर्तित करतो, म्हणजे काही पद्धतीने जाणीवेमध्ये निर्माण करतो. म्हणून परमाकाश आहे आणि त्या परमाकाशाची जाणीव हेच ते परमाकाशातलं चिदाकाश आहे, त्यातलं चैतन्य आहे. आता या चिदाकाशामध्ये आता परमाकाश झालं, चिदाकाश झालं, आता तुमचं महदाकाश. परमाकाश म्हणजे अंधारी पोकळी आणि चिदाकाश म्हणजे परमाकाशातील चैतन्य. यातून पुढे जाऊन निसर्ग व छायाप्रकाशाच्याच खेळातून होणारी निर्मिती. परमाकाश म्हणजे अंधारी पोकळी, चिदाकाश म्हणजे परमाकाशातील चैतन्य आणि यामधून निर्माण होणारा निसर्ग व छायाप्रकाशाच्याच खेळातून होणारी निर्मिती आणि या निर्मितीच्या नियमांचा शोध म्हणजेच विज्ञान व त्याचे नियम. एक अथांग अंधारी पोकळी आहे, त्याच्यातून जाणीवरूपी चैतन्य प्रकट झालेलं आहे, परमाकाशातून चिदाकाश झालेला आहे आणि या चिदाकाशातून निसर्ग आणि छायाप्रकाशाच्या खेळातून होणारी निर्मिती आणि या निर्मितीच्या नियमांचा शोध म्हणजेच विज्ञान व त्याचे नियम. म्हणून परमाकाश, चिदाकाश, महदाकाश अशी एकातून एक बाहेर पडणारी 3 आकाशे आहेत. याला शून्य शून्याचे बीज महाशून्य म्हणतात, तसाच हा काहीसा प्रकार आहे. आणि या निर्मितीच्या नियमांचा शोध म्हणजे विज्ञान व त्याचे नियम. आता चौथा मुद्दा, शून्यातून शून्य उपजते. महदाकाश म्हणजे परमाकाशातून चिदाकाश आणि चिदाकाशातून महदाकाश म्हणजे निसर्ग. निर्माण होणारे जीव हे येणारे जाणारे अशा अर्थी अल्पजीवी किंवा नाशिवंतच असतात. म्हणूनच जगाला मिथ्या म्हणतात. मिथ्या जगातील सारेच खोटे भ्रामक हे उघडत आहेत. म्हणून शून्याची उपज शून्य म्हणजे शून्यातून काही निर्माण झालं तरी अंतिमता ते शून्यच असतं. भ्रमातून मिथ्यातून जे जे निर्माण होतं ते भ्रामक आणि मिथ्या म्हणजे खोटच असतं असं आपल्या लक्षात येतं. 5वा शब्द आहे फुंदता, ती म्हणजे अहंकाराने बरळतात. तर परमाकाश, चिदाकाश, महदाकाश, शून्यातून शून्याची उपज आणि फुंदणे असा या 5 शब्दांचा एकत्र अर्थ आपण लक्षात घेतला तर
असा हा शून्याचा मायावी खेळ नाटक त्यालाच नीट उमजते ज्याला स्वरूप म्हणजे आपलं रूप किंवा आपलं असणं हे केवळ नाम रूपाधिक हे नाव रूप आकार आणि गुण व भाव याच्या पलीकडे आपलं स्वरूप हे नाव रूप आकार गुण भाव याच्या पलीकडे केवळ असणं आहे. असणेपणी असणं एवढंच ज्याचं रूप आहे हे ज्याला कळलं, याची जाण ज्याला निर्माण झाली, तोच साधू तोच साधक नमनात असतो आणि नमनातच आपण असणेपणी केवळ असतो हे समजतो. वेगळ्या पातळीला स्वरूप हे कैवल्यच म्हणजे ओनली टू बी आहे. तेच महत्त्व असून त्या कैवल्यातच स्वरूपातच परमाकाश चिदाकाश महदाकाश जीव जगत यांची भ्रामक निर्मिती, भ्रामक अशा अर्थी की जी येणारी जाणारी म्हणजे क्षणभंगूर असते अशी असते. आणि ही परमाकाश चिदाकाश महदाकाश व जीव जगत यांची भ्रामक निर्मिती आपल्या स्वरूपातच जे केवळ असणेपणी आहे, शुद्ध असणेपणी आहे त्याच्यातून होते हे नमने माणसाला कळतं आणि त्याच्या लक्षात येतं जो स्वयं नित्य स्वरूपीच आहे त्यालाच हे सारे रस्ते उघड होते. जो कायम नमनात असतो त्यालाच हे परमाकाश चिदाकाश महदाकाश शून्यातून निर्माण झालेलं शून्यच असतो. आणि तरी सुद्धा प्रत्येक जण मी असा पुनतो ही अहंकाराने निरर्गल बोलत असतो. आणि ही नंतर अहंकाराची दुनिया द्वैत हिंसा आणि परत शून्यात जाणं हे सर्व परमाकाश चिदाकाश महदाकाश शून्यातून शून्य उपजणे खुंदणे हे सर्व जी गोष्ट आहे ती ज्या महत्त्वातून महान तत्वातून तत्वम ते तू आहेस या स्थितीतून घडते. ती स्थिती तर नमनाची आहे अमनाची आहे हे अशा स्वरूप योग्याला कळतं. आणि ही जी सर्व गोष्ट आहे ती त्याच्या शब्दातून शब्द रसवान होऊन करुणामय पद्धतीने सरस्वती रूपे कशी प्रकटते ते पहा. अथांग परमाकाशी शून्याची वसती चैतन्य दीप तेथ प्रकटला. चिदाकाशी उजळे दीप चैतन्याचा स्मृती कल्पना त्या विस्तारती. स्मृती कल्पनाने विश्व पसरले महदाकाशी जीव जन्मायती. परिमूळ सारे शून्यात वसते शून्यातून शून्य उपजते. शून्याची उपज शून्य हेची जाणा शून्य वस्ती येथ नगरेची शून्य. राजा शून्य येथे प्रजाजन शून्य नोकर चाकर शून्यची शून्य. तान थोर तैसे सबल निर्बल ज्ञानी अज्ञानी केवळ शून्य. म्हणती खाल वरली मधली आमची आई. काही जण म्हणतात आम्ही खालच्या आळीत राहतो, काही जण म्हणतात आम्ही वरच्या आळीत राहतो, काही जण म्हणतात आम्ही मधल्या आळीत राहतो. परंतु जरी असं असलं म्हणती खाल वरली मधली आमची आळी तरी सुद्धा शून्य जगी जमली मूर्ख मांदी आई. या शून्य जगात हे वेगवेगळ्या तऱ्हेचे म्हणणारे लोक म्हणजे मूर्खांची मांदी आळी म्हणजे मूर्खांचा एक भ्रामक समूहच आहे. म्हणून आपल्या इमारती आपली कार्यालये हे सुद्धा शून्य इमारती शून्य ही घरे कार्य तैसी कार्यालये शून्य. शून्याच्या जगात पुरुषही शून्य स्त्री पुत्राधिक सारेची शून्य. शून्यातून काही निर्माण झालं तर ते शून्यच असतं. म्हणून आपली घरे आपली कार्यालये आपले वीर आपले देशभक्त आपण पुरुष स्त्रिया पुत्र हे सर्व शून्यच आहे. ध्यानात घ्या. शून्य इमारती शून्य ही घरे कार्य तैसी कार्यालये शून्य. शून्यांच्या जगात पुरुषही शून्य स्त्री पुत्राधिक सारेची शून्य. शून्य जगतात सारेची नपुसक. शून्यातून काही निर्माण झालं तरी ते नपुसकच आहे. याचा अर्थ ते अंतिमता शून्यच आहे, ते निरर्थकच आहे. तरी सुद्धा हे न कळल्याने सारेच जण आम्ही मी असे म्हणतात. शून्य जगतात सारेची नपुसक आम्ही ऐसे फुंदताती. शून्याचे नाटक शून्याचे त्राटक. हे शून्यान मांडलेलं नाटक आणि या शून्याकडे लक्षपूर्वक ध्यानपूर्वक तुम्ही पाहिलं कॉन्सन्ट्रेटेड पाहिलं तर शून्यातून निर्माण झालेलं शून्य आहे हे तुमच्या लक्षात येतं. असं कॉन्सन्ट्रेटेड पाहणे म्हणजे त्राटक. तर शून्यातून शून्यच निर्माण होते हे जाणण्यासाठी
या शून्यावस्थेकडे, कैवल्याकडे, केवळ असणेपणे असण्याकडे शून्यत्वाने पाहता आलं, त्राटक साधता आलं, तर असा जो शून्याकडे नीट पाहू शकतो त्याचे ठाई उघड स्वरूपी जो उघड. तर असा जो आपल्या स्वरूपाला उघडपणे स्पष्टपणे पाहू शकतो, आपलं शून्यत्व जो जाणू शकतो, त्याच्या लक्षात येतं एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग, म्हणजे सर्व काही नसण्यातून जन्माला आलेलं आहे. त्यामुळे काही नसण्यातून जे जे जन्माला आलं ते अंतिमतः त्याचं रूप काही नसणं म्हणजे शून्यच आहे हे आपल्याला कळतं. आणि तेव्हा आपल्याला बोध होतो की जगत मिथ्या, म्हणजे जग म्हणून जे जे दिसतं ते दिसे वाटते ते भासे विश्वनाशिवंत. जग म्हणून जे जे आपल्याला दिसतं भासतं ते केवळ त्राटक आहे, नाटक आहे. पण शून्यातून केवळ शून्यच निपजतं. जरी आपण म्हटलं एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग, तरी एव्हरीथिंग ची माता नथिंग असल्यामुळे जी मुळातच काही नाही, ती जे जे काय निर्माण करते ते काही नाही असंच, म्हणजे दिसायला जरी वेगळं दिसलं तरी काही नाही, याच्यातून शेवटी काही नाहीच जन्माला येतं. म्हणून शून्यातून शून्य आणि शून्यातून शून्यच जन्माला येतं. म्हणूनच स्वामी स्वरूपानंद म्हणतात शून्य निशून्याचे बीज महाशून्य. तर हे महाशून्य आहे परमाकाश, निशून्य आहे चिदाकाश आणि शून्य आहे महदाकाश म्हणजे निसर्ग. आणि त्याच्यातून जन्माला आलेलं हे अंतिमतः जन्माला आलेलं महदाकाशात, महदाकाशातून चिदाकाशात आणि चिदाकाशातून परमाकाशात. म्हणजे जसं जन्माला आलं, जसं निर्गुण निराकारातून सगुण साकार आलं, जसं काही नसण्यातून येणं झालं, तसंच येण्यातून काही नसण्यात जाणं होणं यालाच आगम निगम म्हणतात. यालाच वेदांचं येणं अवतीर्ण होणं आणि परत वेदांत म्हणजे जाणीवेचा अंत होणं म्हणतात. तर जाणीवेतून आपण काही नसलेल्या ठिकाणातून जाणीवेत आलो आणि जाणीवेतून काही नसलेल्या ठिकाणी जातो, यालाच वेदांत आगम निगम म्हणतात. हेच ते निर्गुण निराकारातून सगुण साकारात येणं आणि सगुण साकारातून निर्गुण निराकारात जाणं, हेच ते परमाकाश, चिदाकाश, महदाकाश, निसर्ग आणि मानव सृष्टी असं येणं. आणि हेच ते मानव, निसर्ग सृष्टी, महदाकाश, चिदाकाश आणि परमाकाशात पुन्हा जाऊन शून्य केवळ असणेपणी असणं उरणं, हेच ते स्वामी स्वरूपानंद म्हणतात. ते शून्य निशून्याचे बीज महाशून्य, ते आपण परमाकाश, चिदाकाश, महदाकाश या पद्धतीने जे जाणवलं ते व्यक्त केलेलं आहे. आपण हे समजून घ्या, आपल्या चिंतनात याचा अधिक उलगडा जरूर होईल. आता पुढचं पद्य आहे नमनातर आहे संतांचे सामर्थ्य. हे जे संत आहेत त्यांचं सामर्थ्य त्यांच्या न मनी असण्यात, अमनी असण्यात, मनाचे विसर्जन करून कैवल्यात राहण्यामध्ये संतांचं सामर्थ्य आहे. तर आता पहा काय ते कारुण्याचा झरा सदा झरत आहे, संत निर्झर हा कैसा वाहत आहे, सर्वा प्रतिभाव कारुण्याचा आहे, आशीर्वाद रूपे प्रेम वाहत आहे, नैष्कर्मी योगी हा कैवल्यात राहे, परी अंतरात गोड श्राव वाहत आहे, अकर्ता असूनी सारे काही पाहे, पाहता ऐकता नमनात आहे, नमनात राहे विश्वमन आहे, विश्वाची करुणा साकल्याने वाहे, विश्वमने शिव सदाशिव आहे, संत हाची केवळ महादेव आहे, परमशांत नमनी अमनी असत आहे, सर्व जीवा प्रती करुणा प्रेम हृदयी आहे, संत ओळखण्या संतची समर्थ नमनात राहे संतांचे सामर्थ्य. तर संत ओळखता कुणाला येतात? ज्याला स्वतः संतत्वाची प्रचिती आहे, तो जो स्वतः न मन अमन
मन नष्ट झालेला किंवा मन कोरं झालेला असतो त्यालाच त्या परमशांत नमनी अमनी साधूची योग्याची संतांची स्थिती अनुभवता येते. म्हणून म्हटले आहे संत ओळखण्या संतची समर्थ नमना तर आहे संतांचे सामर्थ्य. तर असा हा नमनी अमनी जरी संत असला तरी त्याला माहित आहे सर्व काही शून्य आहे आणि शून्यातून सर्व जरी जन्माला आलं तरी सर्व जीव मात्र मुळात शून्य असले तरी सुद्धा जोपर्यंत त्यांना आपल्या शून्यत्वाची प्रचिती येत नाही तोपर्यंत हा जीव मात्रांचा येण्या जाण्याचा खेळ चालू राहील. ते सुखदुःखाच्या झुल्यावरती झुलत राहतील. त्यांना अत्यंत यातना भोगाव्या लागतील. म्हणून असा हा नमनी अमनी साधू असतो. त्याच्या हृदयात सर्व जीवाप्रती प्रेम आणि करुणा असते आणि तो प्रयत्न करत असतो की बाबा रे तुम्ही तुमचं शून्यत्व केवळ असणे पण समजून घ्या. आणि हेच ते कारुण्य त्याच्या हृदयामध्ये कारुण्याचा सदा झरत आहे. कारुण्याचा झरा त्याच्या हृदयात सदा झरत राहतो वाहत राहतो. आणि म्हणून संत हा कारुण्याचा झरा वाहणारा म्हणजे संत हा एखाद्या निर्झरासारखा आहे आणि त्याच्या हृदयातील हा निर्झर जीवांना ज्ञान देण्यासाठी आसुसलेला आहे. आणि या झऱ्यालाच कारुण्याचा झरा म्हणतात. सर्व प्रतिभाव कारुण्याचा आहे आशीर्वाद रूपे प्रेम वाहत आहे. संतांच्या हृदयातून सर्व जीवांसाठी आशीर्वाद रूपाने प्रेम वाहत असते करुणा वाहत असते. आणि तुम्हा आम्हाला तो आत्मज्ञान देण्यासाठी झटत असतो तळमळत असतो. आपलं मूळ स्वरूप समजून देण्यासाठी तो झटत असतो. आपण ते तितक्याच प्रेमाने समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. तर असा हा नमनी सर्वांसाठी कारुण्याचा झरा आपल्या हृदयात वागवणारा जो असतो तो वस्तुतः नैष्कर्मी. तो काहीच कर्म करत नाही तर त्याच्या हृदयातून परमेश्वरी कारुण्याचा झरा आत्मज्ञानाचा झरा परमेश्वरच स्वतः वाहवत असतो. आणि संत आपल्या निमित्ताने त्यांच्या निमित्ताने ते ज्ञान आपल्याला देत असतात. म्हणून संत स्वतः काही कर्म करत नाहीत. संत नमनी अमनी असतात. त्यांचं मन कोरं असतं आणि अशा कोऱ्या मनातून परमेश्वरी कारुण्याचा झरा जो वाहतो तो झरा तुम्हा आम्हा सर्वांना आत्मज्ञान देतो. म्हणजेच परमेश्वरच संतांच्या मनातून कर्म करत असतो. संत स्वतः नमनी अमनी असल्यामुळे ते नैष्कर्मीच असतात. तर हा नैष्कर्मी संत स्वतः कैवल्यात राहतो आणि तो कैवल्यात असल्यामुळे त्याच कैवल्यातून परमेश्वराचा आशीर्वाद रूपी ज्ञान रूपी आत्मज्ञान रूपी झरा तुमच्या आमच्यासाठी वाहत असतो. म्हणून अकर्ता असूनी सारे काही पाहे पाहता ऐकता नमनात आहे. तर संतांद्वारे जे जे घडतं ते संत न करता परमेश्वर करतो आणि परमेश्वराची करणी संतांच्या हृदयातून कारुण्याची झरणी कारुण्याची नदी कारुण्याची सरिता म्हणून वाहते. आणि हे सर्व परमेश्वर म्हणजे शिव आपल्या जीवांसाठी जे करतो ते साक्षीत्वात बसून अकर्तेपणी बसून नैष्कर्मतेत बसून संत साक्षीत्वात द्रष्टत्वात पाहत असतो. नमना तर आहे विश्वमन आहे विश्वाची करुणा साकल्याने वाहे. आता संत स्वतः नमन झालेला आहे अमन झालेला आहे म्हणजे त्याचं मन व्यक्तिगत उरलं नाही. ते मन वैश्विक झालं. ते ब्रह्ममन झालं. आणि असा हा ब्रह्ममनी विश्वमनी संत सर्वांची काळजी आपल्यातील करुणेने आपल्यातील ज्ञानाने घेत असतो. तर असा हा संत विश्वमनी शिव सदा शिव आहे. असा हा संत ज्याचं मन आता वैश्विक झालं आहे तोच तो खरा सदाशिव आहे. तोच तो खरा आपल्याला जाणीवा देणारा सुचवणारा सतत आपणाला काहीतरी जाणवते शिवशिवते आणि ते प्रकट व्हायला उत्सुक आहे. हे जे आपल्याला जाणवतं ते दुसरं काही नसून जीवाच्या आत बसलेला जो शिव आहे त्याचीच ती हालचाल आहे. त्याचाच तो प्रेममय पाना आहे. त्याचीच ती करुणा आहे. आणि ती करुणा आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपणालाही नमन आणि अमन व्हावं लागेल. मग आपल्याला आपल्यातून परमेश्वर कसा बोलतो संतातून देव कसा जागा होतो आणि संतातून आणि आपल्यातून जागा झालेला देव सर्व विश्वाचं कल्याण कसा साधतो सर्वांना आत्मज्ञान कसा देतो हे समजू शकेल. त्यासाठी श्रोते हो नमन अमन होणं हे नीट पकडा समजून घ्या.
आणि दिवसातून काही तास तरी त्यासाठी थोडाफार प्रयत्न करा नव्हे, त्याचाच निधीत ध्यास, त्याचाच निशिदिनी ध्यास तुमच्या अंतःकरणात असू द्या. तर आता हा जो संत आहे तो सतत काय करतो, सतत ध्यान चिंतनात असतो. आणि तो संत तुम्हा आम्हाला काय सांगतो बघा, ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे, आत्मशोधनात सदा नित्य तू रमावे, तैसा तू ब्रह्मरंग मधुसेवनी कमलबंध, तैसा तू कामधुंग जीवनी नसावे, ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे, इंद्रियाधीन पसुनी आधी व्याधी सापडुनी, मोह शोकी फिरत फिरत नष्ट न तू व्हावे, ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे, राम राम अंतरात जपुनी सदा दिन रात, तीळ तीळ मी पणासी नित्य तू रमावे, ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे, लावूनी या स्नेहवात पेटवूनी ज्ञान ज्योत, सर्वाभूती सर्व ठाई समत्वी असावे, ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे, नित्यवास क्षणोक्षणी येथ तेथ कणोकणी, जनी मनी देह मनी सदा शिवा पहावे, ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे, जन्म मृत्यू मध्यंतरी नमनात मग्न जरी, शोध समज उमज यात नित्य तू रमावे, ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे, आलिंगुनी ब्रह्म उरी जरी करी उराउरी, याच जीवनात तरी जाई पैल तीरी, ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे, आत्मशोधनात सदा नित्य तू रमावे. आता आधी कठीण शब्दाचे अर्थ समजून घ्या. आधी म्हणजे मानसिक व्यथा, व्याधी म्हणजे शारीरिक व्यथा किंवा रोग, तीळ तीळ म्हणजे थोडे थोडे, ज्ञान ज्योत म्हणजे प्रखर बुद्धी प्रकाश, प्र म्हणजे प्रकर्षाने खरा असा बुद्धीचा प्रकाश किंवा ज्ञान मार्ग, याला ज्ञप्ती असेही म्हणतात. नमनात म्हणजे मनाचा आशय नष्ट झाल्यावर तयार होणारे अंतरिक्ष किंवा रिक्त निर्विचार शांत ध्रुव मोकळे पण, म्हणजे मनाचं नमन झालं की जी अवस्था तयार होते ती आपल्या अंतरंगात एक अंतरिक्ष निर्विचार शांत ध्रुव मोकळी पोकळी रिक्त पोकळी तयार होते. उमज म्हणजे योग्य समजुतीनंतर प्राप्त झालेले शहाणपण किंवा समजलेले नेमकेपण आचरणात आणण्याची कला. समज म्हणजे समजून घेणे आणि उमज म्हणजे जे समजले ते आचरणात आणणे. उरी म्हणजे छाती जवळ घट्ट धरून, उरा उरी झटपट लगबग त्वरा. तर साधू म्हणतो, बाबा रे, तू ध्यान चिंतनात नेहमीच अस आणि आत्म्याचा शोध हू आर यू हे याचा शोध घेत तू त्या ध्यान चिंतनामध्ये अस आणि आत्मशोधनामध्ये आत्म्याचा शोध घेण्यात स्वरूप जाण्यात तू कायमचा रममाण हो. जसा तो भुंगा मधुसेवनामध्ये म्हणजे मध सेवन करण्यामध्ये इतका तल्लीन असतो आणि पाहता पाहता कमल बंद झालं की कमलात अडकून पडतो, तसा तू मधुसेवनात दंग असलेल्या भुंग्यासारखा जीवनामध्ये कामधुंद म्हणजे कामना वासना याच्यामध्ये धुंद राहू नकोस, नाहीतर हे जीवन तुला बंदिवासात टाकेल आणि तू जीवनाचा गुलाम होशील. म्हणून भृंग जसा मधुसेवन करताना अचानकपणे कमल बंद होतो, तसा तू वासना इच्छा अपेक्षा यांच्या नादी लागून भोगाच्या नादी लागून कामधुंद होऊन जीवनाचा बंदी होऊ नकोस. तर तू नेमका कोण आहेस या ध्यान चिंतनात आणि आत्मशोधनात तू रममाण राहा. इंद्रियाधीन फसुनी आधी व्याधी सापडुनी इंद्रियांचा तू गुलाम झालास तर
मनाच रोग म्हणजे आधी आणि इंद्रियांचे रोग म्हणजे व्याधी यांनी तू ग्रस्त होशील. म्हणून पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि बाहेरच्याली मन याच्या तू अधीन झालास तर आधीवादीत सापडून मोह शोकात फिरत फिरत तुला नष्ट व्हावे लागेल आणि जीवनाचं सार सर्वस्व समजून घेणे तुझ्या हातून कधी शक्य होणार नाही. म्हणूनच तू ध्यान चिंतनात सदा राहा आणि आत्मा म्हणजे काय याचा शोध घे. त्यासाठी राम राम अंतरात जपून सदा धीन राहत तीळ तीळ मी पणासी नित्य तू मरावे. त्यासाठी राम 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 म्हणताना मरा 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 हा जो उपदेश आहे तू फॉलो कर. आणि रामाचा जप करताना तिळा तिळाने क्षणाक्षणाने कणाकणाने तुझं मी पण नाहीच होऊ दे आणि तुझं मी पण गेल्यानंतर तो म्हणजे व्हेअर यू आर नॉट दॅट इज देअर, जिथे तू नसतोस तिथे तो म्हणजे परमात्मा प्रकाशित होईल, तो तुला ध्यान चिंतनात भेटेल. म्हणून परत एकदा लक्षात घ्या, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे. त्याचा खरा अर्थ आहे मार मारेती मारेती मरे मारे मनोमरे. जो मनाला मेला, जो मनाला मेला, जो मनाला मेला तो मी म्हणून संपला आणि तो वैश्विक ब्रह्म म्हणून राम म्हणून उदयास आला. पुढे लावून या स्नेहवात पेटवून ज्ञान ज्योत सर्वाभूती सर्व ठाई समत्वी असावे. ध्यान चिंतनात सदा नित्य तू रमावे. सर्वांबद्दलचं स्नेह आणि सर्वांना ज्ञान देण्यासाठी असलेली आतुरता म्हणजे तुझ्यातील आत्मज्ञानाची ज्योत पेटवून आणि ते आत्मज्ञान सर्वांना स्नेहवातीने तुझ्या म्हणजे ज्ञान ज्योत, तुझी जी ज्ञान ज्योत आहे, ज्ञानाचा दिवा आहे, आत्मज्ञानाचा दिवा आहे, त्याच्यामध्ये स्नेहाची म्हणजे प्रेमाची तू वाट लाव आणि त्या स्नेहाच्या वाटीतून तू तुझ्या आत्मज्ञानाची जी ज्योत आहे ती इतरांना दाखव. त्यांना तुझ्यासारखं कर. आणि जसे एक विष्णुदास सर्वांना विष्णुदास बनवतो, आम्ही विष्णुदास जसे म्हणतात, आम्ही विष्णुदास करू सर्व आपणा सारिके, तसा तू आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. म्हणजे आम्ही सुद्धा वरच्या श्रेणीचे घडलो, आम्ही सुद्धा नमन झालो, आम्हाला आत्मा भेटला. तसंच तुम्ही नमन व्हा आणि आमच्यातील ही जी ज्ञान ज्योत आहे, आमच्यातील हा जो ज्ञान प्रकाश आहे तो आमच्यामध्ये असलेल्या तुमच्याबद्दलच्या स्नेहरूपी वातीने, आमच्या ज्ञान प्रकाश आमच्या स्नेहरूपी वातीने उजळून आम्ही तुम्हालाही ज्ञान मार्ग दाखवत आहोत. अशा तऱ्हेने तुम्ही सर्व आभूती सर्व ठाई समत्वी असावे. सर्व प्राणी मात्र आणि सर्वांची हृदय हे आपलंच ठिकाण आहे नव्हे, ते आणि आपण एक आहोत असं समजून आपली ज्ञान ज्योत त्यांच्याबद्दलच्या स्नेह भावनेने पेटवून त्यांनाही ज्ञान मार्गावर सन्मुख करा. आणि यासाठी तुम्ही स्वतः ध्यान चिंतनात राहा. आत्मशोधनाचा मार्ग कधी टाकू नका. नित्यवास क्षणोक्षणी येत तेत कणोकणी जनी वनी देह मनी सदा शिवा पाहावे. नेहमीचा जो आपला वास असतो, आपलं राहणं असतं, इथे क्षणाक्षणाला कणाकणाला जनांमध्ये वनांमध्ये सर्व देहांमध्ये आणि सर्व देहातील मनांमध्ये सगळे सदा शिवत्व आहे पसरलेलं. ते तुम्ही पाहायला शिका आणि ते पाहता पाहता त्या शिवाचं ध्यान चिंतन आणि आत्मज्ञान तुम्हाला जे प्राप्त होईल ते तुम्ही आपणाद्वारे सर्वांना द्या. जन्म मृत्यू मध्यंतरी नमनात मग्न धरी. आपला जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जे जीवन आहे ते जीवन जर आपण न मनात अमनात मग्न राहून घालवले म्हणजे आपलं संपूर्ण जीवन जन्मल्यापासून मरेपर्यंत जर आपण आपल्या मनाचा नाश केला, मनोनाश साधला, तर आपणाला लक्षात येईल की जेव्हा मनोनाश होतो तेव्हा मी नाहीसा होतो आणि तो म्हणजे आपल्यामध्येच विश्वंभर प्रकटतो. आणि हे जे तुम्हाला कळलं, ही जी समज आली, ती समज प्रत्यक्ष आचरणात तुम्ही आणायचे. म्हणजे मी गेल्यानंतर तो येतो. आपल्यातला मी गेला की प्रभू राम आत्माराम जागा होतो आणि तो आत्माराम आपल्याला जी दर्शन देतो, जे ज्ञान देतो, जे तुम्हाला कळतं, ते तुम्ही आता समजलेलं ज्ञान प्रत्यक्ष व्यवहारात उतरवायचे. म्हणजे आपणाला जो मिळालं ते लोकांना देऊन तत्काळ मोकळं व्हायचे आणि आपल्यासारखी करीती तत्काळ अशी साधूंची भूमिका तुम्ही सर्वांबाबत घ्यायची आहे. म्हणून जन्म आणि मृत्यू याच्या मधल्या अंतरात
जर तुम्ही नमनात अमनात मग्न राहिलात तर तुम्हाला जो शोध लागेल आत्मज्ञानाचा, तो शोध, ती समज प्रत्यक्ष व्यवहारात जितरांना देऊन तुम्ही त्याच आत्मकार्यात स्वतः सर्वदा गुंतून राहा, रमत राहा. इथेच तुम्ही आत्मारामी मग्न राहा. यासाठी जन हो ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे. तुम्ही सतत ध्यान चिंतनात राहा. आत्मशोधनाचा ध्यास सोडू नका. आलिंगुनी ब्रह्म उरी जरी करी उराउरी, याच जीवनात तरी जाई पैल तीरी. ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे. आत्मशोधनात सदा नित्य तू रमावे. तर आता तुम्हाला कळेल की सर्वत्र तुम्ही आम्ही तुम्हीच पसरलेले आहात, म्हणजे तुम्हीच ब्रह्म आहात. आता हे जे तुम्हाला हृदयाला भावलं की आपण ब्रह्म आहोत, तर ते हृदयात प्रकटलेले ब्रह्म त्याला तुम्ही कवटाळा आणि उराउरी म्हणजे झटपट करा, त्वरा करा आणि ब्रह्माला मिठी मारून तुम्ही ब्रह्मरूप व्हा. जितक्या त्वरेने तुम्हाला ब्रह्मरूप होता येईल तेवढं व्हा आणि तीच गोष्ट इतरांना उपलब्ध करून द्या. तुमचं जीवन आहे तोपर्यंत तुम्ही ब्रह्मरूप आहात आणि जीवनात तुम्हाला भेटणारे सर्वच तसे ब्रह्म आहेत, ते तुम्ही त्यांना पदोपदी क्षणोक्षणी जीवाच्या आकांताने पटवून द्या. असं झालं तर निश्चितच याच जीवनात तरी जाई पहिलं तिरी. तर हे जे जीवन आहे ते तुमचं अखेरचं जीवन असेल आणि या जीवनानंतर तुम्ही पूर्णतः मोक्षाचे धनी व्हाल. म्हणून म्हणतो ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे. आत्मशोधनात सदा नित्य तू रमावे. म्हणून हे साधका, हे बाळा, तू ध्यान चिंतनात राहा. तू कोण याचा शोध घे. आत्म्याच्या प्रती जागा राहा आणि आत्मज्ञान मिळवून आणि ते लोकांना देऊन या जीवनातून तू पलीकडे जा, मोक्षाला प्राप्त हो. अस्तु.